मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात आता बच्चू कडू सहभागी होणार। एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता बच्चू कडूंचं पाठबळ मिळणार। बच्चू कडू महायुती सरकारला घरचा आहेर देणार। या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय बच्चू कडूंचं वक्तव्य। जे गुन्हे मागे होऊ शकतं ते लगेच तातडीने केले पाहिजे ही त्यांची मागणी होती। त्या संदर्भात सरकारने जर पावलं उचलली नाही, मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत पावलं उचलली पाहिजे। आणि मग आम्ही जो शब्द दिला, मी माझ्या मतदारसंघात किंवा अमरावतीत खरं तर मराठा कुंभी आहे, पण मराठा असं एकही नाही, सगळे ओबीसी आहे। माझ्या मतदारसंघात सुद्धा सगळे ओबीसी असताना सुद्धा आम्ही ज्या उद्देशातून जरांगे पाटलांना भेटीला गेलो होतो, फक्त भेट द्यायची म्हणून गेलो होतो। आणि अशा वेळेस त्यांची तब्येत अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती आणि म्हणून आम्हाला वाटलं होतं की त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे, त्यांचा जीव वाचणं फार महत्त्वाचं आहे। अशा भूमिकेत आम्ही ती भूमिका तिथं निभवली। त्यावेळेस आम्ही काही शब्द दिले होते, ते शब्द पाळण्याचं काम कदाचित आमच्यावर येऊ शकतं। आणि मग सरकारला मुद्दाम मी सांगतोय का आपण जे काही मध्यस्थी केली, त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे। आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार। इतक्यासाठी खरं तर याच्या मी आपण मीडियासमोर आलो। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा मी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभाग घेईल, असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। सरकारच्या वतीने बच्चू कडूंनी जरांगे पाटलांना गुन्हे मागे घ्यायचा शब्द दिला होता। तोच शब्द पाळण्यासाठी बच्चू कडूंनी ही घोषणा केली आहे। शब्दाला पक्के असणारे बच्चू कडू आता सरकार विरोधात एल्गार पुकारतात का, की सरकार बच्चू कडूंचा इशारा गांभीर्याने घेऊन गुन्हे मागे घेतं, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू